पालघर विधानसभा मतदारसंघात माकुणसार केळवे ते धाकटी डहाणू दरम्यान 55 किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते पार पडले। या रस्त्यासाठी 165 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर असून नवीन रस्ता, पूल, गटार आणि बस थांब्यांचे काम करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन सुरक्षित व जलद प्रवास शक्य होणार असल्याचे आमदार गावित यांनी सांगितले। तसेच पालघर ते त्र्यंबकेश्वर जोडणाऱ्या मार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्याचंही त्यांनी नमूद केलंय। त्यामुळे ठेकेदारांनो दर्जेदार कामे करा, रस्ते खराब होणार नाही याकडे लक्ष द्या, कामाच्या ठिकाणी माहिती फलक, दिशादर्शक ठळक लावा, अपघात होणार नाहीत याची दक्षता घेण्याची ही सूचना आमदार गावित यांनी दिली आहे। की हा जो रस्ता जो आहे हा रस्ता जो आहे हा सफाळ आहे। सफाळ्यापासून तर माकुणसार पासून माहीम पासून परनाळी पासून चिंचणी पासून आपलं होरोर पासून धाकटी डहाणू पासून फारनाका, तर अशा पद्धतीने हा रस्ता जो आहे हा रस्ता एक 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी त्याचा कालावधी आहे आणि जवळजवळ हा रस्ता 165 म्हणजे 184 कोटीची निविदा निघालेली आहे। त्यापैकी 165 कोटीच्या त्या ठिकाणी म्हणजे टेंडर आता सध्या ओपन झालेला आहे आणि हा या ठिकाणी गाव असणार आहे, त्या ठिकाणी संपूर्णपणे त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट असणार आहे आणि 5 मीटर गावाच्या मध्ये 5 मीटर आणि गावाच्या बाहेर 7.5 मीटर ही आपलं गटार सहित त्या ठिकाणी असणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं की या गावाच्या बाहेर त्या ठिकाणी डांबरीकरणाचा असणार आहे, परंतु हा गेल्या जवळजवळ म्हणजे 40 ते 50 वर्षांनंतर या ठिकाणी अशा प्रकारे डांबरीकरणाचा हा रस्ता होत आहे। अत्यंत महत्वाचा हा रस्ता आहे। पालघर वासियांसाठी एक प्रकारे हा एक वरदान आहे आणि भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा रस्त्याची क्षमता जी आहे 25-30 वर्ष तरी टिकली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तशा प्रकारे ठेकेदारालाही सूचना करण्यात आलेल्या आहे आणि संबंधित जी गावं आहे त्या गावातले जे प्रमुख आहे त्यांच्याकडनं सुद्धा या ठिकाणी सहकार्याची या ठिकाणी अपेक्षा आहे। तर हा कोस्टल मार्ग आहे आणि पर्यटन जे आहे स्थळ पालघर जिल्ह्यातील ती जोडणारा महत्वाचा मार्ग आहे। मागील अनेक वर्षांपासून कुठेतरी या दुरुस्तीची प्रतीक्षा होती, आज पूर्ण झालेला आहे। तसा दिलासा मिळेल पर्यटन असेल किंवा इतर तसं पाहिलं तर मुंबई पासून सगळ्यात जवळचं केळवे माहीम आहे, बोर्डी आहे, त्याचप्रमाणे आपला चिंचणी आहे, ही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत म्हणजे प्रेक्षणीय स्थळ आहे। परंतु यांना योग्य प्रकारे त्याला शेती काय की वाहतुकीच्या दृष्टिकोनातून, दळणवळणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी रस्ते चांगले असले तर त्या ठिकाणी पर्यटनाला सुद्धा त्या ठिकाणी चांगला वाव मिळतो आणि निश्चितच ह्या रस्त्यामुळे या ठिकाणी कांद्रेभुरे तर मारंबळपाडा हा रोरो सेवा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। म्हणून वसई विरारपासून सुद्धा केळवे हे अंतर हार्डली काय की अर्धा तासाच्या अंतराने असणारं अंतर असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे। शिवाय महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे, सीता देवीचं मंदिर आहे, अशा प्रकारे त्याचप्रमाणे जव्हारचा दाभोसा आपला धबधबा आहे आणि म्हणून अनेक अशा प्रकारच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगली प्रेक्षणीय स्थळं असल्यामुळे ह्या रस्त्याचा निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे।